उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांविषयी असं काय बोलले ज्याने की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आणि शेतकऱ्याला दररोज 150 रुपये भत्ता मिळणार। तर मी आहे बघा सूरज भोसले, आंबा माझं गाव, आणि सगळ्या गावांमध्ये ट्रेंडिंगला फक्त आपलंच नाव। तर आपण तर निघालो होतो बघा जवळ बाजारला, कारण भारताचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्वतः जवळ बाजारला येणार होते। शेतकऱ्याविषयी संवाद साधणे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचे हे त्यांचा निर्धार आहे बघा। तसेच दानवे साहेब, आष्टीकर साहेब, खैरे साहेब, सर्व काही राजकीय नेते एकाच फ्रेम मध्ये दिसून राहिले। थोड्याच वेळात बघा आले उद्धव बाळासाहेब ठाकरे आले। उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शेतकरी एकदम सुखत मालूम दिसत होता, पण आता शेतकऱ्यांची अवस्था बिकट दिसून राहिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी धडपणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः आपल्या जवळ बाजारमध्ये आलेले। तर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं बघा, आपलं सरकार निवडून द्या, आपण शेतकऱ्यांसाठी सर्व काही करून टाकू, तसेच या दगाबाज सरकारला पाडून टाका। तर सर्व शेतकऱ्यांसोबत साहेबांनी संवाद साधला बघा। यासोबत आपल्या भाषणामध्ये सांगितलं की कसं काय करायचं, कसं काय नाही ते। तर भाषणामधनं काय काय सांगितलं ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकता। तर भाषण वगैरे संपलं बघा, आता आपण निघतो आपल्या गावाकडे। तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर भाषण बघायचं असेल काय काय बोलले साहेब, तर तुम्ही आपल्या आयडी मध्ये जा आणि युट्यूब चॅनल मध्ये जाऊन सर्व काही भाषण बघू शकता। लाईक आणि फॉलो करा, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये।